महावीरांचा जन्म एका देहाचा नाही आहे, तर तो एका जागृतीचा आहे, एक विवेकाचा आहे. भगवान महावीरांचा जन्म हा केवळ एका व्यक्तीचा जन्म नव्हता. तो मानवाच्या अंतर्मनातल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा उदय होता. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जेव्हा समाज रूढी, अंधश्रद्धा आणि हिंसेच्या गर्तेमध्ये अडकला होता, तेव्हा एका बालकाने जन्म घेतला, ज्यानं सांगितलं मुक्ती बाहेर नाही, ती तुझ्या आत आहे. महावीरांनी कोणताही नवीन देव निर्माण केला नाही, कोणती नवीन पूजा सांगितली नाही. त्यांनी फक्त एक सत्य उलगडलं की तू स्वतःचा निर्माता आहेस. आणि त्यांचा जन्म म्हणजे क्रांती होती, हत्यारांची नाही तर विचारांची क्रांती होती, राज्यांची नाही आत्म्याच्या स्वराज्याची क्रांती होती. अहिंसा त्यांच्या ठिकाणी केवळ आचरण नव्हती, ती एक परिपूर्ण जीवनदृष्टी होती, जिथे प्रत्येक जीवामध्ये स्वतःला पाहण्याची क्षमता विकसित होते. आणि कांतवाद सांगतो की तुझं मत पूर्ण सत्य नाही आहे आणि दुसराच मत पूर्ण चुकीचंही नाही आहे. जरा एक विचार आपण स्वीकारला तर जगातील अर्धे वाद जे आहेत ते आपोआप संपतील. आजही बाहेरच्या जगामध्ये स्वातंत्र्य शोधतो, पण महावीर सांगतात बंधने बाहेरची नसतात, ती आपल्या इच्छांमध्ये असतात. महावीरांचा जन्म म्हणजे एक प्रश्न आहे, तू अजूनही बाहेर भटकतोयस का, की आतल्या सत्याला जागतोयस? आज त्यांच्या जन्मकल्याणाच्या दिवशी उत्सव साजरा करण्यापेक्षा एक क्षण थांबून स्वतःला विचार, तो मुक्त आहे का, की अदृश्य बंधनाच्या शृंखलेमध्ये अडकलोय? कारण महावीर जन्माला आले तेव्हा इतिहास बदलला नाही, पण माणूस बदलण्याची शक्यता जन्माला आली. महावीर म्हणजे एक जीवनपद्धती, महावीर म्हणजे एक जागृतता, महावीर म्हणजे आत्म्यातून स्फुरलेला एक विवेक आहे. जय महावीर.